श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं व काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळेच मकर संक्रांतीचा दिवस हा स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. तर आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, त्याचबरोबर बोरन्हाण किंक्रांत म्हणजे काय, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. तर मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दानधर्म, देवांचं दर्शन, तप याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं ते देखील खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. तर चला जाणून घेऊया. तर यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तर तो बुधवारी 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 पासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 असणार आहे. हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म कर्म करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून ती प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल. म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन हे वाघ आणि उपवाहन घोडा असेल. तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेला आहे. तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरता जाईचं फूल तसेच ती पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्येस ती पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल आणि या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्यानं देखील मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणं वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणं देखील, अभद्र बोलणं, त्याचबरोबर झाडं तोडणं, कोणत्याही प्रकारची नाश करणं वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवता कामा नये. त्याचबरोबर संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक सणाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत ते अतिशय शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो, कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते
किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं. त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतंच. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग देखील अतिशय शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं, कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. त्यानंतर केशरी रंग आहे. केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. हा केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक मानलं जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केशरी रंगाचे होते, कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचं प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. त्यातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील नेसू शकता. त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय कितीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचं कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं. एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. तर गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. हे झाले शुभ रंग. आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर आहे, पोपटी, राणी कलर, कुठल्याही रंगाची साडी यातली तुम्ही नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगांच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी तुम्हाला नेसायची नाही, कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं. म्हणजे ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. यावर्षी म्हणजे 2026ला यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही. त्यानंतर बांगड्यासुद्धा बघा. बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना खूप असं महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठापदराच्या साड्या घालतात, ओवासायला जातात. तर हळदी कुंकू करताना, तिळगुळ देताना आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहे. बांगड्या घालण्याचे देखील काही नियम आहेत. आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो. म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची. मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत लाखेची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर त्या लगेच हातामधून दूर करा. आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे, या कारणानं आपण हळदी कुंकू लावावं का, हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते, तरी देखील आपण हळद लावू शकतो, कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. आणि आपण पिवळ्या रंगाची बघा हळद वापरली तरी काहीच हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणताही शृंगार हा अपूर्ण बघा कंप्लीट होत नाही, तो अपूर्ण असतो. सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मग संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावेत का, असा प्रश्न देखील बऱ्याच जणींना पडलेला आहे. तर दागिने तुम्ही घालू शकता, कारण फक्त आपल्याला वस्त्र जे आहे ते पिवळ्या रंगाचं वर्ज्य करायचं आहे. सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता. तसेच यावर्षी मकर संक्रांतीला देवीने मोती धारण केलेले आहे, त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे तर ते दागिने वापरायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता, घालू शकता. यावर्षी संक्रांती देवीने वासाकरता जाईचं फूल हातात घेतलेलं आहे, त्यासाठी तुम्ही जाईचा फुलाचा गजरा किंवा फूल घालू नका. त्याऐवजी गुलाब, शेवंती, मोगरा तुम्ही इतर कोणतंही घातलं तरी काहीच हरकत नाही. तसेच देवीने पायस म्हणजे खीर भक्षण केलेली आहे, तर या दिवशी तुम्ही चुकूनही खीर खायची नाही. बघा कारण की देवी जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यासाठी या दिवशी खीर बघा तुम्ही खायची नाही किंवा घरामध्ये बनवायची देखील नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर या दिवशी तुम्ही नवं भांडं, गायला घास, तिळपात्र, गूळ, तीळ, सोनं, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादींचं यथाशक्ती जे शक्य होईल त्याचं दान करायचं आहे. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल, तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करीदिन म्हणजेच किंक्रांत हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पिडायचा, त्रास द्यायचा आणि त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने किंक्रासुराला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं. म्हणून हा दिवस आपण किंक्रांत म्हणून साजरा करत असतो. तर पंचांगामध्ये हा सण करीदिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला बघा आपण घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असंही सांगितलं जातं. तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाही. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. अशा काही प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये आवर्जून पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये. देवीची पूजा तुम्ही बघा या दिवशी पूजा करून तिला गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करा. घरामध्ये वादविवाद, भांडणं करू नका, मन शांत ठेवा. त्याचबरोबर बघा कुलदेवता असेल, कुलदेवतेचे सर्व देवांचं पूजन तसेच नामस्मरण करा, नामजप करा. ही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत. त्याचबरोबर काही कामं जी आहेत ती वर्ज्य देखील करावी. या दिवशी लांबचा प्रवास चुकूनही करू नये. त्याचबरोबर शुभ कार्य देखील करू नये. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचं खूप महत्त्व असतं आणि या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातलं जातं. या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे.
बोरन्हाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 वर्षापर्यंत बोरन्हाण करता येतं. काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत देखील बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा. हलव्याचे दागिने घालावेत. त्या दागिन्यांमध्ये तिळाचा वापर हा केलेला असतो. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोरं, करवंद, तिळगुळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे, हरभरे, चॉकलेट, बिस्किट बघा हल्ली ते देखील त्यामध्ये घातलं जातं. या कार्यक्रमासाठी नातेवाईक, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना देखील बोलवावं. खाली स्वच्छ आसन पसरावं. त्यावरती तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. बाळाला त्यावर बसून ओवाळावं. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ अगदी हळुवारपणे ओतावं. इतर मुलांना ते लुटायला सांगावं. बोरन्हाण का करायचं? तर याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केलं जातं. लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात आहे आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोरन्हाण केलं जातं. तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात. लहान मुलांना त्या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात जी काही फळे मिळतात ती मुलांना खायला घातली जातात. त्यांना मजाही व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते. संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरन्हाण करता येतं. तर ही आजच्या व्हिडिओत मकर संक्रांतीच्या सणाविषयीची अगदी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.